सुरू होत आहे. SK अँड आई गावदेवी स्पोर्ट्स सापे ए विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट्स झुपाडा. सापे टीम टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणार आहे. यानंतर दुसरा सामना असेल JBN राहुर विरुद्ध D11 भोकरी. आणि JBN नेटवर्कच्या माध्यमातून इथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. स्पेशल थँक्स टू सुजित जाधव. पवन कदम आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना देखील आपण आज ॲक्शनमध्ये बघणार आहोत. काल खरं तर भोकरी ए संघ खेळला श्रावण स्पोर्ट्स, परंतु हवी तशी कामगिरी त्यांना करता आलेली नाही आहे आणि आता पूर्ण फोकस त्यांचा स्पर्धेकडे असणार आहे. स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय उत्तम आहे, त्याला आणखी चांगलं कसं करता येईल याकडे त्यांचं लक्ष असणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होत असताना आतिश पाटील आणि निखिल पाटील. दोन्ही चांगले संघ आहेत. झुपाडा संघाने देखील भल्या भल्या संघांना पाणी पाजले या हंगामामध्ये. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता या टीममध्ये आहे. आणि दुसरीकडे सापे खरं तर एक मोठं नाव आहे पडगा टेनिस क्रिकेटमधील, परंतु जसं नाव आहे तसं काम त्यांचं झालेलं नाही आहे या हंगामामध्ये आत्तापर्यंत. परंतु हा एक नवा दिवस आहे, नवीन स्पर्धा खेळण्यासाठी ते आलेले आहेत. बघायचं आज कशी कामगिरी करतील. आतिश पाटील इज गोइंग टू टेक द स्ट्राईक फॉर द फर्स्ट बॉल आणि गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज जय भालेकर. अष्टपैलू खेळाडू आहेत जय आणि दोन्ही फलंदाज देखील अष्टपैलू आहेत. ये वी गो. पहिला बॉल सुरेख फटका ऑन दी अप, ड्राईव्ह केला हवेतून, फिल्डरला बीट केलंय आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. खणखणीत चौकार. सुनील भोईर साहेबांचं शुभागमन मंचावर झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. फार मोठं योगदान त्यांचं या स्पर्धेकरिता, संपूर्ण स्टाफसाठी आणि कमिटीकरिता जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. हो, थोडासा मिसटाईम फटका होता परंतु फिल्डर थोडासा दूर राहिलाय, बॉल कॅरी झाला नव्हता तिकडे. आपण बघतोय मिड विकेट एरियामध्ये. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 5. धावसंख्या बिनबाद 5. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज निखिल. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आहे. थोडंसं अपील तेथे, कदाचित एष्ट्यांना मिस करणारा बॉल असावा. आमचं समालोचन कक्ष अगदी मिड विकेट झोनमध्ये आहे, त्यामुळे लाईन इतनं परफेक्ट आम्हाला जज करता येत नाही आहे. फ्रंट ऑन व्ह्यू आम्हाला नाही आहे आणि त्यामुळेच समालोचन करत असताना चुका देखील होऊ शकतात. बोलण्याच्या ओघात बऱ्याचदा आम्हाला असं वाटतंय की बॉल खूप चांगला आहे आणि कधी कधी असं घडतं की तो बॉल वाईट देखील असतो. शॉर्ट बॉल खेचलाय ऑन साइडला. जबरदस्त फटका आतिशच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील पहिला दणदणीत षटकार. धावसंख्या 12. यावेळेला विट मिळाली आहे. जबरदस्त चपराक दिले त्याच्यावर. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक षटकार. वाव, काय बॅटिंग सुरू आहे. आतिश ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो तशीच बॅटिंग त्याने पहिल्या बॉलपासून सुरू केलेले. पहिल्याच बॉलवर जो ऑन दी अप त्याने चौकार ठोकला होता तेथेच त्याचा आत्मविश्वास दिसून आलाय आणि गोलंदाज जय मात्र आता अंडर प्रेशर चुका करताना दिसतोय. 18 धावा फलकावर.
षटकातील शेवटचा बॉल आडव्या बॅटनं तटवलाय, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, एक धाव मिळणार आहे. आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होत असताना अप्रतिम सुरुवात, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना SK स्पोर्ट्स अँड आई गावदेवी सापे ए संघाची. धावसंख्या बिनबाद 19, 19 विदाउट लॉस. यानंतरच्या सामन्यासाठी JBN राहूर आणि D11 भोकरी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. तदनंतर तिसरा सामना असेल अल्फते स्पोर्ट्स पडगाव वसीम यांचा संघ आहे विरुद्ध VR स्पोर्ट्स भादाणे. चौथा सामना असेल किंग स्पोर्ट्स खानिवली विपक्ष तलवली स्पोर्ट्स अफसर रईस अँड कंपनी. मॅच नंबर 5 आजच्या दिवसातील असणारे SK स्पोर्ट्स आपे बी आणि HG स्पोर्ट्स डोहळे या दोन संघांदरम्यान. सेकंड राऊंडमध्ये आपण बघणार आहोत जय हनुमान दिनकरपाडा टीमला ॲक्शनमध्ये, तसेच विकास स्पोर्ट्स आतकोली संघ देखील आज खेळणार आहे. थेट दुसऱ्या फेरीमध्ये हे संघ असतील. पहिल्या फेरीतील सर्व सामने काल आपण 4-4 षटकांचे खेळवले होते आणि द्वितीय फेरीपासून 3-3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. शेड्यूल फार बिझी आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज नरेंद्र, पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट, त्रिफळा उद्ध्वस्त, बिग विकेट, आतिश इज गॉन. यंग मॅन, पहिलाच बॉल फुल लेंथ आणि बरोबर एस्टनच्या रोखाने टाकला होता. आतिशनं शफल केलं होतं ऑन साईडला, त्याचा टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेगात तो बीट झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क बनवता आला नाही, लाईन पूर्णपणे मिस केली. बा दोन तंबूत परततोय, पहिलाच झटका बसलाय सापे संघाला. नवीन बॅटर हार्ड हिटर अक्षय पाटील मैदानामध्ये. चांगली सुरुवात करून दिल्यानंतर आतिश माघारी परततोय. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तब्बल 18 धावा बनवल्या, फक्त 6 बॉलचा सामना केला. 300चा त्याचा स्ट्राईक रेट राहिला. स्ट्राईक रेट फार महत्त्वाचा असतो 4-4 षटकांच्या सामन्यांमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, लो फुल टॉस आहे, मिस हिट, बॉल हवेत आहे. सोपा झेल आहे, मात्र कठीण बनवला आणि अखेर झेल धरतीला दान. ओहो, गोलंदाज निराश असणार आहे. फिल्डरकडून फार मोठी चूक घडली आहे. निलेश होता त्या ठिकाणी, शॉट फाईन लेगला. स्क्वेअर लेग कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु वरची कडा लागली होती. यावेळेला स्लॉग हिट, बॉल हवेत आहे, पुन्हा एकदा झेल उडालाय, फिल्डर बॉल खाली आणि हाही झेल ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक चुका करतायत. गोलंदाजी अफलातून होते. वारंवार संधी निर्माण केल्या जात आहेत गोलंदाज नरेंद्रकडून आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण बघितले नरेंद्रने चांगली कामगिरी केली आहे. यंगस्टर आहे, परंतु प्रतिभावंत असा खेळाडू आहे. बरेचसे यंगस्टर्स तुम्हाला पाहायला मिळतील. कॅप्टन शिवाजीचा आपण उल्लेख केला तर तो एक अनुभवी खेळाडू आहे या टीमकडे, मात्र इतर जास्तीत जास्त यंगस्टर्स पाहायला मिळत आहेत. आई एकविरा जुपाडा टीममध्ये 2 धावा मिळाल्यात, धावसंख्या 22. याही वेळेला पुन्हा एकदा उडवलाय, आता टायमिंग चांगलं दिसतंय, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार. बरोबर टायमिंग साधत असताना बॉलला उडवलंय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिलच्या बॅटमधून षटकार आलाय. हो, बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, बॉल हवेत आहे, परंतु फिल्डरपासून दूर. डीप पॉईंटला प्रोटेक्शन जरूर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक विकेट कीपरकडे. 1 धाव घेण्याची संधी होती. सिंगलच्या जोरावर धावसंख्या सापे संघाची 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगल्या स्थितीत म्हणता येईल सापे संघ. एकच गडी त्यांनी गमावलाय आणि प्रत्येक फलंदाज आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर या षटकामध्ये गोलंदाजी फार चांगली झाली आहे. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली असती तर कदाचित आणखी 1 ते 2 विकेट्स गेल्या असत्या. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, स्लॉग स्वीप करायचा होता, वरची कडा आहे आणि आता मात्र चूक होणार नाहीये. शॉर्ट फाईन लेगला ज्या फिल्डरकडून चूक घडली होती अगोदर त्यानेच निलेशनं टिपलाय आणि अक्षय माघारी परततोय. विकेट नंबर 2 गोज डाऊन. परंतु हार मानली नाही गोलंदाज नरेंद्रनं
आणि अखेर त्याला दुसरं यश देखील मिळालेलं आहे. षटक समाप्त झालंय, सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 10 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले नरेंद्रने. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 29. SK अँड आई गावदेवी स्पोर्ट्स सापे ए. काल देखील सापे गावातील आई गावदेवी बी संघ आपण बघितला होता. आज 2 संघ खेळणार आहेत. प्रचंड क्रेज आहे सापे गावामध्ये. तीन ते 4 संघ या गावातून आपल्याला खेळताना दिसत असतात. नवीन षटक गोलंदाजीसाठी आकाश आणि फलंदाज देखील आकाश शास्त्री आलेला आहे मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला निखिल सलामीवीर. शॉट ऑफ लेंथ, कमी उंचीचा बॉल होता, मात्र काय फटका खेळलाय. बॉलला फेकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. बॉलमध्ये बाउन्स फार कमी होता, परंतु दिशा भरकटली होती. आखो टप्प्याचा बॉल होता. डाव्या एष्टीच्या बाहेर निघणारा बॉल सोडून दिला असता तर जरूर वाईट बॉल घोषित केला असता पंचांनी, परंतु फलंदाजाकडे संधी होती. बॅट फिरवली आणि बरोबर टायमिंग साधलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावा मिळत आहेत. 6 धावांनिशी धावसंख्या गरुड झेप घेते. जाऊन पोहोचले 35 वर. 2 बाद 35. प्रथम बॅटिंग करत असताना टीम सापे. आकाश वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर बॉल, चांगली लेंथ, चांगली लाईन. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि थोडी साईड आर्म गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला दिसतोय. थोडी मुवमेंट होती टप्पा पडल्यानंतर. बॉल मूव्ह होताना दिसला. बॅटरला बीट करून गेला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला बॉल कमजोर पडला होता, परंतु कमबॅक करत असताना गोलंदाज आकाश. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुढे सरसावून लॉफ्ट केलाय. अप्रतिम फटका, झन्नाटेदार शॉट. षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना निखिलचा जो झेल ड्रॉप झालेला आहे तो आता महागात पडतोय. 3 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. निखिल पाटील ऑन फायर. आणखी एक सुंदर फटका. सरळ बॅटनं ऑन ड्राईव्ह करत असताना ऑकवर्ड बाउन्स आहे. लॉंग ऑन फिल्डर बीट झालाय आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. पंचेचाळीस धावा फलकावर लागतायत आणि 8 बॉल्समध्ये 25 धावांवर फलंदाज खेळतोय निखिल पाटील. या अगोदर आतिश पाटीलनं अतिशय सुरुवात करून दिल्यानंतर तो माघारी परतला. 6 बॉल्समध्ये 18 त्याने बनवल्या. सलामीवीरांचं योगदान महत्वाचं राहिलंय आतापर्यंत सापे संघासाठी. स्विच इट केलाय गॅपमधून. हाही बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. Piece of batting by Nikhil Patil and runs are coming thick and fast for team Sape. Score moves up to 49 for the loss of 2 wickets. यावेळेला सुंदर बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. जरूर मिळालेल्या गोलंदाजाला कमबॅक तर केलं या बॉलवर त्याने, परंतु खर्चिक षटक राहिलंय आकाशचं. अनुभवाची कमतरता आहे आणि त्याचा फायदा येथे फलंदाजाने घेतला. चांगली बॅटिंग केल्यानंतर, तुफानी इनिंग्स खेळल्यानंतर निखिल पाटील माघारी परतलाय. 10 बॉल्समध्ये त्याने बनवल्या 29 धावा. सापे संघाची धावसंख्या फलकावर 3 बाद 49. 49 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. आपण एन्जॉय करतोय स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026. श्रावण स्पोर्ट्स भोकरी आणि ग्रामस्थ मंडळ भोकरीचं हे आयोजन.
यानंतरची मॅच असेल JBN राहुर विरुद्ध D11 भोकरी. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. कॅप्टन जर उपस्थित राहू शकले नाहीत तर मात्र संघाला पेनलाइज केलं जाईल. D11 भोकरी टीमचे कॅप्टन पवन कदम ज्यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून चांगला कडक ड्राईव्ह आहे, परंतु तिकडे बी मध्ये फिल्डर सेट आहे. डीपमध्ये एक धाव मिळेल. शिवाजीचा हा पहिला बॉल होता. शेवटच्या षटकाला प्रारंभ सिंगल आली आणि 50 धावा फलकावर लागतायत सापे टीमच्या. 50 अप, एक मोठी धावसंख्या. काल देखील मी उल्लेख केला होता की 4 ओव्हर्समध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिकची धावसंख्या जर बनवली गेली तर इथे तेवढं सोपं नाही आहे चेस करणं. खरं तर ही खेळपट्टी एक वेगवान खेळपट्टी आहे. बाउन्स चांगला पाहायला मिळतो, बऱ्याचदा एक्स्ट्रा बाउन्स गोलंदाजांना मिळत असतो. ऋषीनं लॉफ्ट केलाय, तिथे फिल्डर आहे वायडिश लॉंग ऑफला. सुरेख झेल, फलंदाज फेल. जे पाहिजे होतं फिल्डरला क्लिअर करण्यासाठी ती उंची त्या फटक्यामध्ये नव्हती आणि गॅपमध्ये खेळणं खरं तर गरजेचं होतं. असा फटका जेव्हा तुम्ही खेळता फ्लॅट गॅपमध्ये खेळला असता तर 4 धावा किमान मिळाल्या असत्या, परंतु फिल्डरला शोधून काढले ऋषिकेश अर्थात सोनू 0वर बाद होऊन माघारी परततोय. धक्का क्रमांक 4, धावसंख्या 50. नवीन बॅटर गौरव मैदानामध्ये. गौरव पाटील आणि आकाश शास्त्री ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. सलामीवीरांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली. 18 धावा आतिशनं बनवल्या. 29 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान निखिल पाटीलनं दिलं. शिवाजी एक्सपिरियन्स कॅम्पेनर पुढचा बॉल घेऊन थोडासा संत टाकलाय, दूर टाकलाय. चांगला बॉल आहे, बीट केलाय बॅटरला. अनुभव आहे त्याच्याकडे, त्याला माहिती आहे कशा प्रकारे पेसमध्ये व्हेरिएशन करायचं आहे, कुठल्या फलंदाजासमोर कोणता बॉल टाकायचा आहे. भरपूर ऊन, पावसाळे, हिवाळे क्रिकेटचे त्याने बघितलेले आहेत आणि मोठी मदार असते शिवाजीच्या खांद्यांवर. गोलंदाज म्हणून सध्या तो कार्यरत आहे. सुपर्ब डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त. 1 मोर विकेट गोज डाऊन. कोणीही गाड्या पार्क करू नयेत. रहदारीचा रस्ता आहे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अजिबात त्रास होणार नाहीये याची आपण काळजी घ्या. अगदी आमच्या समोर बऱ्याचशा 2 व्हीलर्स रस्त्यावर पार्क दिसत आहेत. सो प्लीज ज्या कोणाच्या असतील त्यांनी तिथून बाजूला घ्यायचे आहेत. पार्किंग झोनमध्ये पार्क करा प्लीज. प्रेक्षकांच्या असतील किंवा खेळाडूंच्या असतील तरी देखील आपल्या गाड्या आपण पार्किंग झोनमध्ये लावा. काय गोलंदाजी सुरू आहे शेवटच्या षटकामध्ये. शिवाजीकडून एकच धाव खर्च केली, 2 गडी बाद केलेत. भगवान आलाय, ओ स्लॉक स्वीप बॉल हवेत आहे. फिल्डर डीप मध्ये त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. तर या फटक्यामध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना उडवला बॉल. काऊ कॉर्नरला 6 धावा त्याने मिळवल्यात. महत्वाचा षटकार येतोय. धावसंख्या वेगाने वाढते, जाऊन पोहोचली 56 या आकड्यावर. फलंदाज आतापर्यंत बाद झालेत 5. शेवटचा बॉल बाकी असेल. बॉल एवढाही खराब नव्हता, हा लो फुल टॉस होता, परंतु बरोबर एक गुडघ्यावर येत असताना स्लॉग इट केलं होतं. स्लॉग स्वीप आणि 6 धावा प्राप्त केल्यात भगवानने. भगवानकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे. अनुभवाची मोठी शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. सापे संघामध्ये बरेचसे अनुभवी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, काही यंगस्टर्स देखील आहेत. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज शिवाजी. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. ड्राईव्ह केलाय, कार्पेट ड्राईव्ह. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज फेक आली आहे गोलंदाजाकडे, परंतु थोडासा उशीर केला शिवाजीनं आणि त्यामुळेच 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा पद्धतीनं डावाची सांगता होत असताना SK स्पोर्ट्स अँड आई गावदेवी सापे ए संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना फलकावर लावलेले आहेत. तब्बल 58 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयाचं लक्ष असणार आहे 59 धावांचं टीम आई एकविरा स्पोर्ट्स झुपाडा समोर. आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. JBN राहुर विरुद्ध D11 भोकरी. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना.
ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये कमिटीसाठी आणि आमच्या संपूर्ण स्टाफसाठी सन्माननीय सुनील भोईर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या सामन्याचा. JPN राहुल विरुद्ध D11 भोकरी. पवन कदम भोकरी संघाचे कॅप्टन, त्यांचे सुपुत्र देखील आहेत दिव्यांश, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि JPN राहुलचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. आम्ही भोकरीकर आणि श्रावण चषक अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण पाहुण्यांना संधी देतोय. राहुल टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. आम्ही भोकरीकर अशी त्यांची मागणी आहे आणि यस इट्स अ राईट कॉल. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देतोय अजय देसले यांच्याकडून लाभलेलं हे शीतपेय थम्सअप आज कुछ तुफानी करते. अजय देसले यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू सो मच भोईर साहेब, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. क्या करना चाहेंगे? फील्डिंग और उसके पीछे रीज़न? बॉलिंग अच्छा है, इसके लिए वो कम से कम रन में रोकेंगे और फिर चेस करने की कोशिश करेंगे. वो कौन से गेंदबाज है जो एक अच्छी टीम को कम से कम रनों में रोक सकते हैं? बहुत ही सालों के बाद दिन्या भाई की वापसी हुई और शोएब है, हंजला है, अच्छे बॉलर है और अच्छी गेंदबाजी करने की कोशिश करेंगे. और क्या लगता है अभी तक जो परफॉर्म किया है आपकी टीम ने, बतौर कैप्टन आप संतुष्ट हो या फिर आप चाहते हो कि और अच्छा प्रदर्शन करे ताकि एक कम से कम ट्रॉफी आप लेकर जाए? इंशाल्लाह कोशिश करेंगे ये साल एक ट्रॉफी मारने की. और टीम का जो परफॉर्मेंस है, मेहनत तो बहुत कर रहे, रिजल्ट नहीं मिल रहा है, लेकिन मेहनत छोड़ेंगे नहीं, मेहनत करते रहेंगे, एक नहीं तो एक दिन रिजल्ट दिखेगा. आज भोकरी में आप आए हो, यहाँ पर जो आयोजन नियोजन है कैसा लग रहा है? बहुत अच्छा आयोजन है और हमें एंट्री सबसे पहला हमारा ही एंट्री हुआ यहाँ पे, क्योंकि हमारे जो स्पॉन्सर है सुचित यादव, वो हमारी बहुत टीम की ख्याल रखते हैं. मतलब कहीं पे भी मैच रहो तो पहले ही एंट्री कर देते हैं हमारी टीम की. बहुत अच्छा जिक्र किया आपने. सुजीत यादव को भी हम थैंक्स कहना चाहेंगे क्योंकि JBN नेटवर्क के द्वारा इंटरनेट की सुविधा इस टूर्नामेंट में प्रोवाइड की गई है. थैंक यू सो मच सुजीत जी, और थँक यू आपको भी शुभकामनाएं मॅच के लिए. तुम्ही काय सांगाल? स्वतःचं घरचं मैदान आहे, काल एक टीम तुमची खेळली, परफॉर्मन्स त्यांचा डाऊन राहिला, आज तुमच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. कशी कामगिरी राहील असं वाटतंय? हो, नक्कीच आम्ही प्रयत्न चांगले करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रथम बॅटिंग तुम्हाला करायची आहे. किती स्कोअर साधारणतः उभारण्याचा प्रयत्न राहील आणि कोणते फलंदाज आहेत जे चांगली बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या उभारतील? 4 ओव्हरमध्ये आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. प्रथमेश माली आहे, संदेश पाटील आहे, संदेश देशले आहे, विक्की लाड आहे, हे चांगले खेळतील. यस, ही चांगली नावं आहेत आणि त्यांनी अगोदर देखील चांगला खेळ सादर केलेला आहे. तुमचा रोल ॲज अ कॅप्टन असणारच आहे, परंतु आणखी काय भूमिका असणार आहे? फिल्डिंग आणि बॅटिंग. थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. तर टॉस झालेला आहे, टॉस जिंकला JBN राहुल टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी पण प्रथम निवडलेलं आहे क्षेत्ररक्षण. जाऊयात आपण आता ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि या स्पर्धेमध्ये प्रथमताच आवाज ऐकूयात अजित पवार यांचा. इट्स ओव्हर टू अजित सर. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणेशाला वंदन करतोय आणि सुरांची देवी सरस्वती मातेला नतमस्तक होतोय आणि आजच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचनाला सुरुवात करतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला, असे आपले महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील सकाळच्या सत्रामध्ये मानाचा मुद्रा देतोय आणि आजच्या दिवसातील या समालोचनाला सुरुवात करतोय. दोन संघादरम्यान पूर्वार्धचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यामध्ये पहिला बॉल तो डिलिव्हर्ड झालाय. पहिलाच बॉल खेळत असताना इकडे बॉलला फेकून दिले, सरळ निघून गेला बॉल, सरळ सीमारेषा पार. परंतु काय चित्र तिकडे घडलंय हे देखील पाहायचं आहे. चेक केलं जाईल. अगदी पाहू शकतात की बॉलला स्टॉप केले की बॉल सीमा परिक्षेत्राच्या बाहेर गेला, हे अगदी चेक केलं जाईल आणि त्यानंतर आपला निर्णय तो अगदी कळवला जाईल. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि असंख्य संघ प्रत्येक दिवसामध्ये 12 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये ते खेळतात आणि खेळत असताना चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये पेशकश करतायत.
श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2026चा हा रणसंग्राम कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर तब्बली लगातारचे 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. आणि अगदी पाहू शकता आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये अगदी पाहू शकतात की या स्पर्धेचं आयोजन ते अगदी चोखपणे केलं आहे. धावून जेवढ्या पळून पूर्ण धावा केल्या त्या धावा मिळतील. एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्येचा आलेख पंच धावा किती आहेत? 2 धावा. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्येचा आलेख फलकावरती पोहोचला गेला तब्बली 3 आकड्यावरती. अतिशय सुसज्ज असलेलं मैदान अगदी पाहू शकतात आणि मैदानाची रूपरेषा जर पाहिली तर ते सुरेख आहे. पुढील बॉल यावेळेस साडबा बॅटनं बॉल अगदी पाहू शकतात की बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही, परंतु पंचाचा सिग्नल इट्स वाईट बॉल आलाय आणि वाईटच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या वाढतीये. वाढत असताना फलकावरती पोहोचल्या धावा 4 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय आणि 4 धावा फलकावरती सध्याच्या घडीला त्या पोहोचल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती पाहू शकतात गोलंदाज निखिल आणि त्याच्या विपक्षामध्ये अगदी पाहू शकतात तिकडे जय आपल्याला पाहायला मिळतोय. जयचा हा फटका पॉवरफुल आहे. अगदी बॉलला फेकून दिले सरळ सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोपचा हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. जवळ गेला आणि अगदी पाहू शकतात ना की ओव्हर द लॉंग ऑन बॉलला फेकून दिलं गेलं सर सीमारेषा पार. चौकारामध्ये तब्दील केला आणि त्याच 4 धावेच्या जोरावरती धावसंख्येचा आलेख 4 ने पुढे पोहोचला गेला. फलकावरती धावा पोहोचल्यात 8 आकड्यावरती. अगदी जर पाहिलं तर 59 डाव्यांचं लक्ष आहे आणि याच पद्धतीची धावसंख्या अगदी पाहू शकतात की या P1च्या षटकामध्ये तुम्हाला ठोकावी लागेल. प्रत्येक बॉलला तुम्हाला जर पाहिलं तर एका मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करावं लागेल. त्यानंतर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलला ते अगदी मैदानाच्या आतमध्ये यूज करावं लागेल आणि यूज करत असताना एक चांगली टोटल फलकावरती ती उभी करावी लागेल. या चषकामध्ये जी स्पर्धा ऑर्गनाईज केली ते ऑर्गनाईज करणाऱ्या जेही आयोजक करते असतील आपण सीमा परिक्षेत्राचा ताबा तो अगदी घ्यायचा आहे. चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण तो क्विकली पाठवायचा आहे. हा क्रिकेटचा महासंग्राम अगदी पाहू शकतात. आजचा दुसरा दिवस श्रावण स्पोर्ट भोकरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2026चा हा रणसंग्राम आणि अगदी पाहू शकतात खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. पुढील बॉल पुढे गेलेत. अगदी पाहू शकतात बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे प्ले अँड मिस थेट बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातकंडामध्ये. एक चांगला बॉल तो कंप्लीट झालाय. आतापर्यंत षटकातील 4 चेंडूचा खेळ या गोलंदाजाने कंप्लीट केला आणि 4 चेंडू अखेरीस पाहू शकतात की प्रत्येक बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. पुढील बॉल निखिलने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. P1च्या षटकामध्ये अगदी पाहू शकतात ना की प्रति बॉल 2ची सरासरी जरी मेंटेन केली ना तर एक चांगली टोटल अगदी पाहू शकतात फलकावरती उभी राहू शकते आहे. 59 डाव्यांचं लक्ष आहे. उत्तरार्धाच्या काळामध्ये अगदी पाहू शकतात रन चेसला ती सुरुवात आणि त्यामध्ये 8 धावा बनवल्या गेल्यात. पुढील बॉल यावेळेस बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे, परंतु बॉल जर पाहिलं तर आउटसाईड डी ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की पंचांच्या माध्यमातून इट्स वाईट बॉलचा सिग्नल तो पोहोचवला गेला आहे आणि त्याचमुळे अतिरिक्त एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट. धावसंख्या 1 निवडली गेली. फलकावरती धावा पोहोचल्यात 9 आकड्यावरती. प्रत्येक बॉलवरती इकडे गोलंदाजाचा काहीतरी वेगळा करण्याचा मानस थोडासा अंगलट येतोय आणि त्याचमुळे अतिरिक्त धावा त्या फलकावरती जॉईंट होत आहेत. बॅटरच्या माध्यमातून मोठे फटके एक्झिक्यूट केले जात नाही आहेत आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती 9 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटकातील 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. त्यामध्ये एका चेंडूवरती आक्रमण ते डेफिनेटली केले जाईल. बिनबाद 9 धावा फलकावरती जोडल्यात. पुढील बॉल 5वा बॉल आहे. यावेळेस पुढे जाऊन खेचून मारलाय. गुडघे वाकवलेत आणि बॉलला पाठवले गेले सरळ सीमारेषा पार. क्वालिटी ब्रँडेड स्टोक. बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकारामध्ये तब्दील 6.
जयच्या माध्यमातून हा षटकार ठोकला आणि त्याचमुळे धावांचा वेग आता वाढलाय. धावसंख्या फलकावरती पोहोचली गेली तब्बली 15 आकड्यावरती. अगदी जर पाहिलं तर बॅटच्या रिशमध्ये चेंडू आला, मिडल ऑफ द बॅट केला आणि त्यानंतर ओव्हर दी लॉंग ऑन बॉलला फेकून दिले गेले सर सीमारेषा पार. अफलातून फटका, अगदी टोलीजिंग फटकेबाजी इथनं करावी लागेल आणि त्याच मानस त्या इंटेन्शनने अगदी खेळलं जाते. पुढील बॉल स्लॉक चेंडू आणि सातत्याने ज्या चेंडूवरती मोठे फटके ते पाहायला मिळतात आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर पाहिलं ना तर शेवटच्या बॉलवरती बॉलर जर पाहिलं तर फ्री माइंडने चेंडू टाकत असतो आणि त्याच बॉलवरती सातत्याने मोठे फटके ते येत असतात. शेवटचा बॉल यावेळेस पुन्हा चेक दाबन सेकंड फटका फसला गेलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. टिफलाय खेळ संपला खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर मिस्टर जय बॅक टू दी डगआउट. बाद आउट. चला नवीन मॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. प्रत्येक अगदी पाहू शकतात ना तिकडे अगदी पाहू शकतात चापे संघाला 2 धावेची पेनल्टी ती दिली गेली आहे कारण तुमचा अतिरिक्त 12 खेळाडू तो आहे ते समालोचक कक्षामध्ये जॉईन केला नाही आणि त्या अनुषंगाने आपल्याला पॅनलाइज केलंय. 2 धावा त्या ॲड होतील आणि त्याचमुळे धावांचा वेग आता 2 ने वाढला जाईल. धावसंख्या फलकावरती अगदी पाहू शकतात ती सध्याच्या घडीला पोचली गेली आहे 17 आकड्यावरती. चला षटक चालू करायचे आणि थोडासा स्पीडअप तो करायचे. फलंदाज प्रत्येक बॉलवरती पाहू शकतात तुम्ही 30 सर्कलची जी लाईन आहे त्या लाईनच्या आतमध्येच असताना आपण नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये इंटर करायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आहे आणि अगदी पाहू शकतात की या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये तो सुरुवात झाली आहे. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ तो कंप्लीट झाला आणि आजच्या दिवसामध्ये पाहू शकतात की ही स्पर्धा अगदी मॅच क्रमांक 1चा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. सापे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अगदी पाहू शकतात झुपाडा अगदी पाहू शकतात आणि या 2 संघादरम्यानची मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती अगदी पाहू शकतात जीवन आलेत. प्रथमतः या क्षेत्रामध्ये समालोचन करण्याची जी संधी मिळाली आहे त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं अगदी पाहू शकतात मला इकडे बोलवलं त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला मॅचला सुरुवात करायची. प्रत्येक षटकामध्ये तुम्ही अतिरिक्त वेळ तो खर्च करायचा नाही आहे कारण वेळेला या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्व आहे मित्रांनो आणि ती वेळ आपण इथे अतिरिक्त खर्च करायची नाही आहे. जीवन आलेत. पहिला बॉल पहिलाच बॉल अगदी बॉडीला स्विच केलं परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते प्रॉपरली सेट करता आलं नाही आहे. एक चांगला बॉल तो कन्वर्ट झाला आहे. पहिलाच बॉल तो निर्धाव आला आहे. अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारा हे क्रिकेटचं एकमेव अस्त्र आहे. ती यूज केलं जाते आणि ती यूज करत असताना पहिलाच बॉल तो सुरेख पद्धतीने हँडल केला. चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की बॉल गॅदर केला कुठल्या स्पॉटवरती बॉलला टाकलं त्यानंतर बाउन्स तो प्राप्त करत असताना थेट बॉल निघून गेला आहे. विकेट किपरच्या दास्तानामध्ये डॉट. 5 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. 6 चेंडूची जबाबदारी आहे जीवन या गोलंदाजावरती. पुढील बॉल यावेळेस साडबा बॅटने बॅट शेष लागली. अगदी पाहू शकतात बॉल तिकडे फील्ड केला. बॉल रिटर्न कुठलाही धाव घेण्याचा मानस तो नाही आहे. अगदी वेटीस ठेवलंय बंदिस्त ठेवलंय अगदी आणि त्याचमुळे धावांचा वेग आता वाढत नाहीये. 59 डाबेंचं लक्ष असताना इकडे गोलंदाज अटॅक तो सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय आणि ज्याच्या वेळी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या माध्यमातून धावा एक्झिक्यूट केल्या जातात जास्त लावल्या जात आहेत त्यावेळी रनचेस करत असताना थोडासा प्रॉब्लेम तो होतोय. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आला आहे. अगदी बॅकवर्ड ऑफ स्पेलच्या रिझममध्ये बॉलला केलंय जज. विकेटचं बदन. दुसरा धक्का. बॅटर बाद. आऊट. दोन विकेटच्या पतनानंतर पाहू शकतात की धावसंख्या थोडीशी बंदिस्त राहिली. अगदी सुस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दरवलताना ती पाहायला मिळते. पुढील बॉल
यावेळेस पुढील बॉल समोरच्या बाजूने पुन्हा एकदा खेळलेत, फटका तोही फसला गेलाय, लगातारचा दुसरा टिपला गेला, विकेटचं पतन गॉन. विकेटचं पतन झालेलं आहे. आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे व्यासपीठावर वळत आहोत. सन्माननीय दिनेश भोईर व्यासपीठावर उपस्थित आहेत. नरेश गोरले यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. श्रावण स्पोर्ट्स भोकरी आणि ग्रामस्थ मंडळ भोकरी आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 दिनेश भोईर ज्यांना जेबीएन राहुल टीममध्ये आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत पुढच्या मॅचमध्ये, त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. तदनंतर पवन कदम यांचा देखील सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स देण्यात आलेले आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून आपण स्वीट बॉक्स मॅन ऑफ द मॅच खेळाडूला देत आहोत. महत्त्वाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. गणेश पडवळ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पवन कदम यांना सन्मानित करावं. दिनेश भोईर यांना आपण ॲक्शनमध्ये पाहणारच आहोत, मात्र पवन कदम यांना देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, जे कॅप्टन आहेत D11 भोकरी संघाचे आणि आपले स्वीट बॉक्स स्पॉन्सर आहेत भोकरी गावचे उद्योगपती. थँक्यू सो मच आपल्या विशेष सहकार्याबद्दल. तदनंतर ज्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे, आदरणीय सुनील भोईर साहेब यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे. गणेशजी पडवळ यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडत आहोत. अन्नदाते आहेत या स्पर्धेमध्ये, फार मोलाचं सहकार्य त्यांचं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचा हा यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जात आहे. आदरणीय सुनील भोईर साहेब, थँक्यू सो मच. तदनंतर साईनाथजी गोरले जे गीतकार आहेत, भोकरी गावचे सुपुत्र आहेत, आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर पार पाडला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. साईनाथजी गोरले. पडवळ साहेबांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान पार पाडला जाईल. गीतकार साईनाथजी गोरले यांना आपण सन्मानित करतोय. संगीत क्षेत्रामध्ये उंच भरारी त्यांनी घेतलेले, आणखी ती उंच भरारी त्यांची पुढे जाईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 10 मिलियन व्ह्यूज मला वाटतं त्यांचे कंप्लीट झालेले आहेत आणि त्यामध्ये आणखी जास्त वाढ होईल यात मात्र शंका नाही आहे. शुभेच्छा असतील साईनाथजी गोरले आपल्याला. त्यानंतर चेतन जाधव यांचा देखील सन्मान व्यासपीठावर पार पाडला जाईल. भोकरी गावचे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि आज आपण त्यांची गोलंदाजी जरूर बघणार आहोत पुढच्या मॅचमध्ये. कदाचित त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही आहे, परंतु आज त्यांच्या गावामध्ये स्पर्धा आहे, त्यामुळे ते ॲक्शनमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. चेतन जाधव यांचा हा शुभ सन्मान. थँक्यू सो मच. आणि आता वळूयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अगदी पावशिक त्यात षटकातील अगदी 2 षटकांचा तो कंप्लीट झालाय. पहिलाच बॉल तो अगदी डॉटच्या स्वरूपाने हाताला गेलाय, समोरच्या बाजूने मारलाय, क्षेत्र चुकीचं निवडलं, परंतु तिकडे झालेली चूक आणि त्या चुकीचं भुगतान डेफिनेटली करावं लागेल. बॉल निघून गेला असेल, सीमा रेषा पार, चौकारामध्ये तब्दील झालाय. 4. बॉल यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन ही काळाची गरज आहे आणि काळाची नाही तर क्रिकेटची अत्यंत अत्यावश्यक गरज आहे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की एक सुंदर बॉल तो कंप्लीट झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी पाहू शकतात गोलंदाज आतिश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला. 4 वैयक्तिक इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याने ती खर्च केली आणि धावसंख्या फलकावरती 31 आकडावरती पोहोचले गेले. पुढील बॉल, चौथा बॉल. यावेळेस समोरच्या बाजूने खेचून मारला गेलाय, फटका आहे पॉवरफुल. बॉलला केले सरळ बॉडी राईटच्या बाहेर, गोल निघून गेला सरळ सीमारेषा पार, तगडा आलाय. षटकार 6.
6 धावीच्या जोरावरती पाहू शकतात की धावसंख्या सालेक आता फलकावरती जोडल्या गेल्या. तब्बल 37 या आकडावरती ही धावसंख्या पोचली गेली आहे. प्रत्येक बॉलवरची जबाबदारी ठेवून ते खेळणं इथनं महत्त्वाची भूमिका असणार आहे. आणि काय कुशल मुवमेंटला अगदी पाहू शकतात. हा जबरदस्त तडाखा अगदी पाहू शकतात. बॉलला थेट पाठवलं गेलं स्ट्रेट फ्रॉम दी ग्राउंड अगदी पाहू शकतात. बॉल सजवला गेला आणि 6 धावा त्या फलकावरती अधोरेखित झाल्यात. धावसंख्या अगदी पाहू शकतात ती 37 आकडावरती पोहोचली गेली. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यातील हा 5वा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. वाईट यॉर्कर सारखा बॉल अगदी पाहू शकतात. फुल्लर लेनचा चेंडू तो हाताला गेला आहे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात तिकडे बॅटरला बीट केलंय 5व्या बॉलवरती. षटकातील 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्या 37 आकडावरती स्थिर आहे. शेवटचा बॉल स्लॉक चेंडू ज्या चेंडूला म्हटलं जातं तो शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवरती टाकण्यासाठी अगदी पाहू शकतात. आतिश हा गोलंदाज इकडे सज्ज झाला परंतु आतिशवरती आता आतिशबाजी ती मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शेवटच्या बॉलवरती एखादा चांगला स्ट्रोक तो एक्झिक्यूट करावाच लागेल. यावेळेस साडबा बाटणे खेळण्याचा मानस तो फटका देखील फसलाय. डाऊन डी बॉल क्षेत्ररक्षक आलेत. टिफलाय झेल संपलाय खेळ. धक्का क्रमांक अगदी पाहू शकतात. हा बसतोय तिसरा. विकेटचं बदन. बॅटर बाद आऊट. शेवटचा षटक शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 22 धाबेची गरज आहे. 22 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील पाहायचं आहे आपल्याला. पूर्वार्धचा खेळ तो संपला. तब्बली 58 धावा त्या फलकावरती जोडल्या. 59 डावींचा पाठलाग तो करत असताना गोलंदाज अटॅक तो सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला. आता 6 मध्ये 22 धाबा ते बनवायचे आहेत आणि कशा पद्धतीने बनवल्या जातील हे पाहूयात. क्रिकेट हा खेळ अगदी पाहू शकतात भाकीत करू शकत नाही. भविष्यवाणी ते क्रिकेटला कदापि मंजूर नाही आहे. 6 मध्ये 22 धाबा बनवल्या जातील की तिकडे गोलंदाज अटॅक तो सुरेख पद्धतीचा पाहायला मिळेल. मागील 3 षटकांचा विचार करायचा गेला तर त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. पहिलं षटक थोडंसं कटचिक राहिलं. त्यामध्ये 15 धाबा. त्यामध्ये षटक क्रमांक 2चा खेळ तो कंप्लीट झाला. त्यामध्ये 10 धाबा खर्च केला आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 10 धाबा त्या खर्च केल्या. शेवटचं षटक स्लॉक षटक. पहिला बॉल. पहिलाच बॉल आडवा बाटणे खेळण्याचा मानस अगदी पाहू शकतात. बॉलला तिकडे फील्ड करण्याचा मानस. बॉल रिटर्न केला तोपर्यंत 2 धाबा त्या घेतल्या जातील आणि 2 धाबाचा मानस तो अगदी वेगानं कंप्लीट केला आहे. 2 धाब्याच्या जोरावरती पाहू शकतात की धावसंख्येत चाल 1-2 ने पुढे पोचला जाईल आणि 2 ने पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती 39 आकड्यावरती ती पोचली गेली आहे. 20 धाब्याची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे. 3 ते 2 मोठे स्ट्रोक ते एक्झिक्यूट करावे लागतील आणि त्या इंटेन्शन त्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग ती पेशकश करावी लागेल. पुढील बॉल. यावेळेस साडबा बाटणं बॅट शेष लागली. बॉल बिहाइंड विकेट लॉंग स्टॉप रिझनला निघून जातोय. बॉलला स्टॉप केलं. दुसऱ्या धाब्यासाठी अगदी वेगाने आलेत आणि दुसरी धाव घेताना असताना अगदी पाहू शकतात तिकडे बॅटर बाद झालेत. 1+1 विकेट. विकेटचं बदन. बॅटर बाद आऊट. चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत सामना क्रमांक 1चा खेळ तो आपण अनुभवू शकतात. 3 षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्यानंतर पाहू शकतात षटक क्रमांक 4साठी गौरव आलेत. पहिल्याच बॉलवरती 2 धाबा खर्च केला. त्यानंतर पाहू शकतात एक सिंगल धाव देत असताना धावचितच्या स्वरूपाने आणखी एक विकेट ते बाद केलंय. आता 5 विकेटच्या पतनानंतर धावसंख्येचा आलेख फलकावरती पाहू शकतात 40च्या घरामध्ये पोचला गेलाय. 19 धावेची गरज आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा पगडा थोडासा भारी राहिला आहे कारण गोलंदाजचा अटॅक तो सुरेख पद्धतीचा या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडूसाठी अगदी पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज गौरव सज्ज होतील. आता इथनं या बॉलवरती या मॅचचा रिझल्ट असेल. इथनं एखादा चांगला स्ट्रोक तो खेचावा लागेल. यावेळेस चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॉलला अगदी पाहू शकतात की आउटसाईड डी ऑफ स्टंप टाकलं गेलंय. बॅटच्या रडारपासून थोडासा दूर ठेवला आणि ज्याच्या वेळी बॅटच्या रडारपासून चेंडू दूर असतो ना त्यावेळी बॅटर चांगल्या पद्धतीने स्ट्रगल करत असताना ते पाहायला मिळत आहेत. आता 3 मध्ये 19 धाबेची गरज आहे. अगदी 3 तगडे स्ट्रोक ते खेचावे लागतील. पुढील बॉल. यावेळेस आणखी एक चांगला बॉल. अगदी पाहू शकतात लाईन लेन ती अचूक मेंटेन केली जाते. फुटवर्क नाही आहे खेळाडूकडे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात ना की तिकडे बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतच नाही आहेत.
आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीचे चांगले फटके ते एक्झिक्यूट करू शकत नाही आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धाब्याची गरज आहे. पुढील बॉलसाठी अगदी पाहू शकतात गौरव तो सज्ज झाला आहे. यावेळेस बॅटच्या रिचमध्ये आला आहे. आता जेवढी लांबी तेवढी उंची प्राप्त झाली नाही आहे आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की बॉल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आहे. 5व्या बॉलवरती धक्का क्रमांक 6 विकेटचं पतन बाद. बॅटर आउट. अगदी पाहू शकतात की शेवटचा बॉल शिल्लक आहे. औपचारिकता बाकी राहिली आहे. नेक्स्ट मॅच अगदी पाहायला मिळते. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. JBN राहुल आणि त्याच्या विपक्षामध्ये D11 भोकरी संघ आपल्याला पाहायला मिळतो. इन ॲक्शनमध्ये अगदी पाहू शकतात अंतिम बॉल तो देखील चांगल्या पद्धतीचा आहे. आडव्या बाटनं त्या फटक्याला एक्झिक्यूट करण्याचा मानस तो अंगी बाळगला गेला आणि त्याचमुळे अगदी पाहू शकतात की फटका तो मिस झाला गेला. अगदी सहजतेने विजयाची प्राप्ती ती केली आणि अगदी विजय संपादन केला आहे. आणि अगदी पाहू शकतात एक बहारदार खेळ ज्या बॅटरने गेला आणि प्रथमदा बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमध्ये 28 धाबा ठोकल्या. 10 चेंडूंचा समावेश त्यामध्ये होता आणि तोच निखिल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला निखिल द्यायचं आपण आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब ते आपल्याला वितरित केलं जाईल. आणि तुर्तास इथे थांबतोय. कॉम्बॉक्समध्ये हलकासा फेरबदल करतोय ज्यांच्या वाणीमधून पुढील मॅचची सुमधुर कहाणी आपण ऐकणार आहात. अर्थातच व्हॉइस ऑफ अजयजी गरज सर. ओल टू कॉम्बॉक्स.